हे गाणं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, परंतु या गाण्यातील खंडोबाचा खंड आणि त्याचा शिवरायांच्या स्वराज्याशी आणि खंडोबा देवाच्या पराक्रमाशी असलेलं कनेक्शन आणि त्यावरच आधारलेली ही थरारक स्पर्धा याबद्दल तुम्हाला बिलकुल माहिती नसेल. तर पौराणिक कथांनुसार मल्ल आणि मणी या राक्षसांचा वध करण्यासाठी खंडोबाने तलवार म्हणजेच खंडा वापरला होता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात तलवार म्हणजे फक्त शस्त्र नाही तर आपल्या देवतेचं प्रतीक मानलं जातं. पण आता हा जो खंडा आहे तो जेजुरीत नेमका कसा आला ते सुद्धा एकदा बघूयात. आपल्या स्वराज्यातला किल्ला उभारताना पानसे सरदार यांना अनेक अडचणी येत होत्या. तेव्हा त्यांनी जेजुरीच्या मंदिरात येऊन खंडोबाची मनोभावे आराधना केली आणि त्यानंतर सगळ्या अडचणी दूर झाल्या, किल्ला पूर्ण झाला आणि मग त्या किल्ल्याला सुद्धा त्यांनी नाव दिलं मल्हारगड. आणि या नवस्फूर्तीसाठीच पानसे सरदारांनी जेजुरीच्या मंदिरात हा 42 किलोचा खंडा देवाला अर्पण केला. आणि याच ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे दरवर्षी जेजुरीत मर्दानी दसऱ्याला होणारी ही खंडा कसरती स्पर्धा. या स्पर्धेत एका हाताने खंडा उचलणे, खंडा उचलून तो तोलून धरणे आणि दाताने खंडा उचलणे अशा वेगवेगळ्या कसरती केल्या जातात. तर आपल्या स्वराज्याचं आणि खंडोबाच्या तलवारीचं हे ऐतिहासिक कनेक्शन तुम्हाला याआधी माहिती होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा.